नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात लिंगपिसाटांनी अक्षरशः थैमान घातले आहे. कुठे ना कुठेतरी बालिका, मुली, तरुणी व महिला वाचण्याचा शिकार होत असल्याच्या घटना घडतच असतात. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. क्रूरतेचा कळस गाठणारी अमानुष घटना नुकतीच उघडकीस आली. चक्क एका सरपंचाने दोघा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आणि विशेष बाब म्हणजे असे घाणेरडे कृत्य करण्यास खुद्द या अल्पवयीन मुलींच्या आजीनेच या सरपंचाला मदत केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातली. एका गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे. मात्र या सरपंचाने पदाला काळीमा फासला. सरपंचाची नजर गावातील अल्पवयीन असलेल्या दोघा बहिणींवर पडली. सरपंचाला त्या मुली आवडल्या. या दोन्ही कळ्या उमलायला आणखी 2 वर्ष बाकी होती, तरी पण त्या सरपंचाला आवडल्या आणि त्याची नियत फिरली. तेव्हा एकदा या 2 कोवळ्या मुलींचा उपयोग घेतो असे त्याला झाले होते. मग त्याने या अल्पवयीन मुलींच्या आजीला गाठले. त्या नीच नराधमाने अत्यंत निर्लज्जपणे आपल्या मनातील इच्छा तिच्याजवळ व्यक्त केली. सुरुवातीला तिला ते ऐकून वाईट वाटले, पण त्याने तिचा अंदाज घेतला. तिला पैशांचेही आमिष दाखवले. पैसे म्हटल्यावर आजीचीही नियत फिरली. मार्च 2023 मध्ये सरपंच व त्याचा जोडीदार संजय त्र्यंबक पवार या दोघांनी त्या मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे हिला गाठली. तिला पैसे देऊन या मुलींचा ताबा मिळवला. त्यानंतर सरपंच साईनाथ कोल्हे याने ब्रह्मगिरी लॉज, त्र्यंबकेश्वर नाशिक, शिर्डी जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर आणि विटावे या गावात नेऊन दोन्ही मुलींवर पाशवी बलात्कार करून आपली वासना समावली. अशा तऱ्हेने त्याची इच्छा पूर्ण झाली, पण त्याला त्याची सवयच लागली. तो मुलींच्या आजीला पैसे देऊ लागला आणि त्या मुलींना कोठी नेऊन मनसोक्त भोगू लागला. त्यासाठी त्याला या मुलीच्या आजीची मदत व सहकार्य मिळत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सरपंच साईनाथ कोल्हे आणि त्याचा साथीदार संजय पवार यांनी आजीशी संपर्क साधला. या दोघा अल्पवयीन मुलींना पाठवून दे असे सांगत तिला पैसेही दिले. तेव्हा या 2 मुलींनी आजी संगीता अहिरे आणि सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत जाण्यास सांगितले असता त्या 2 मुलींनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला, कारण होणाऱ्या अत्याचाराने त्यांना खूप त्रास होत होता. त्यांचा नकार ऐकून आजी संतापली. ती बळजबरीने दोघींना त्यांच्याबरोबर जाण्यास सांगत होती, पण त्या दोघी तयार होत नव्हत्या. त्या 2 मुलींनी त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने आजी त्यांच्यावर जास्तच चिडली. निव्वळ पैशासाठी आपल्या कोवळ्या नातींना आजी त्या नराधमाकडे पाठवत होती. त्या दोघीही नकार देत असल्याने आजीने चिडून दोघींच्या हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत दोघींचा चावा घेतला. त्याशिवाय दोघींना घरात कोंडून ठेवले. पैशासाठी आजी आपल्या नातीचा बळी देत होती. आजीच्या अशा कृत्यामुळे दोघी बहिणी बेदरल्या. काय करावे हे त्यांना समजत नव्हते. मात्र घरातून कसे तरी बाहेर पडायला हवे असे त्या दोघींनी ठरवले. घरात 2 मुलींना कोंडून आजी बाहेर गेल्याचे दिसताच दोघींनी खूप खटपट करून घराचा दरवाजा उघडला आणि आपल्याला कोण वाचवेल असा विचार करत दोघींनी चांदवड पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांनी रडत रडत पोलिसांना दिली. त्यांची अत्याचाराची कहाणी ऐकून पोलीसही गहिवरले. त्यांनी त्यांना धीर दिला. चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. व या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मनमाडचे उपाधीक्षक बाजीराव महाजन यांना दिली. त्यांनी लगेच गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. चांदवड पोलीस ठाण्याला सरपंच साईनाथ नागू कोल्हे, त्यांचा साथीदार संजय त्र्यंबक पवार आणि मुलींची आजी संगीता मनोहर अहिरे या तिघांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधास प्रतिबंध, अत्याचार व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.